अवैध खासगी सावकारास ठोकल्या बेड्या. कळवणच्या नांदुरीत राहणाऱ्या इसमाकडून वसुलीसाठी घर, हॉटेल बळकावले. पिस्तुलाच्या धाकावर 8 लाख रुपये उकळले. 3 लाखांचे कर्ज घेतलेल्या एका हॉटेल व्यावसायिकाला धमकावून त्याचे वडिलोपार्जित घर बळजबरीने बळकावून घेत 8 लाख रुपये उकळून 15 लाखांच्या खंडणीसाठी अवैध सावकाराने पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी संशयित चंद्रशेखर उर्फ पिंटू शिंदे राहणार नाशिक रोड यास बेड्या ठोकल्या आहेत. कळवण तालुक्यातील नांदुरी येथे फिर्यादी किरण भास्कर कानडे यांचा हॉटेलचा व्यवसाय आहे. त्याने 2014 साली व्यवसायाकरिता पैशांची गरज असल्याने चंद्रशेखर उर्फ पिंटू शिंदे याच्याकडून व्याजाने 3 लाख रुपये घेतले होते. यासाठी सप्तशृंगीगड येथील रहिवासी अजय दुबे याने मध्यस्थी करून कर्ज मिळवून दिले होते. अवैध सावकारी व गुंडगिरीच्या बळावर व्याजाच्या पैशाच्या मोबदल्यात कानडे यांच्या भावाच्या नावावर असलेला भूखंड शिंदे याने जबरदस्तीने रजिस्टर्ड साठेखत करून लिहून घेतला. व्याजाची रक्कम वेळेवर देऊ न शकल्याने कानडे यांचे हॉटेल गौतमी व वडिलोपार्जित घर पिंटू शिंदे याने स्वतःच्या नावावर खरेदी खत करून घेतले. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात सावकार संशयित चंद्रशेखर उर्फ पिंटू शिंदे व अजय दुबे याच्याविरुद्ध अवैध सावकारी व खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यानुसार पोलिसांनी शिंदे यास अटक केली आहे व त्याच्याकडून कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा त्याच्याच मुखातून बोलून घेतले. संशयित चंद्रशेखर शिंदे याने खरेदी खताच्या आधारे स्वतःच्या नावावर कळवण येथील अंबिका पतसंस्थेतून कर्ज काढले. त्या कर्जाची परतफेड करण्यास नांदुरीच्या कानडे यांना बळजबरीने भाग पाडले होते असे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच कार्यालयात बोलावून घेत कानडे यांना पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. हॉटेल व घर नावावर करून देण्यासाठी 15 लाख रुपयांची खंडणीची मागणी करत शिवीगाळ केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात सावकारांच्या दलालांमार्फत सर्रास अवैध सावकारीचा फास आवळत कळवण तालुक्यात अनेक अवैध खाजगी सावकारांनी डोके वर काढले आहे. या खाजगी सावकारांमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत तर काही होण्याच्या मार्गावर आहेत. नाशिक ग्रामीण पोलीस प्रशासनाने जिल्ह्यात लक्ष केंद्रित करण्याची मागणी नागरिकांमधून होतीये. इंडिया न्यूज 24 तास ब्युरो रिपोर्ट, नाशिक. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. 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 नाशिक जिल्हा. आपण पाहत आहात सत्य वेग विश्वासाचं नवं केंद्र, इंडिया न्यूज 24 तास.